आजपर्यंत कुठल्याच महत्वाच्या कामाची सुरुवात मी तुमच्या आशीर्वादाशिवाय केली नाही. आज वेळच अशी आली. मला माहितीये तुम्हाला माझी खूप काळजी वाटते. तीच काळजी मला या मोहिमेवर कधीच जाऊ देणार नाही. म्हणून मला माफ करा. गौरी, 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 ओ गौरी दिसत नाही कुठे. पवी सारखी गेली ती. गौरी, गौरी, हा पवी सारखी गेली. गौरी, गौरी गेली. मारा पाहिल तिला. मारा सोडणार नाही तिला. सोडा मारा पाहिल तिला. गौरी गेली. आपण जाऊयात, आपण जाऊयात ना, आपण जाऊयात गौरी.
भवानी माय 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 भवानी थांबलीस का पुढे विश्वास आहे ना माझ्यावर मग उठ ना माझ्या विश्वास ठेवायस मी तुला अशी मध्येच थांबू नाही देणार जेव्हा जेव्हा मला राक्षसांना घालवायचं होतं तेव्हा माझ्याही वाटेत संकट आली पण त्यावर मात करून मी त्या शैतानानं तिथंच आज तुझी वेळ आली लढ स्वतःच्या सत्वासाठी लढ स्वतःच्या विचारांसाठी लढ इथल्या सामान्य माणसांसाठी ही आई तुझ्या सोबत आहे मी तुझ्या पाठीशी आहे उठ हो पुढे वर्ष अंतरिक्षा देवीच्या आड लपून तू काय काय कुकर्म केली सांग सांग लवकर मी माझा गुन्हा कबूल करतो पण सरपंच भाई माझ्या या कामात सहभागी होत्या
पाया पडू नका. मी देवी नाहीये, मला देवी समजू नका. मला देवीचं स्थान देऊन तुम्ही तीच चूक करताय जी तुम्ही इतकी वर्ष करत आला आहात, की 12व्यामध्ये हा फक्त पुजारीत जाऊ शकतो आणि दुसरी कुठलीही व्यक्ती गेली तर तिचा लगेच मृत्यू होतो. आपण जेव्हा एखाद्या माणसाला देवाचं स्थान देतो तेव्हा आपण त्याला माणूस म्हणून बघणं सोडून देतो. त्याच्यातल्या वाईट गुणांकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि ह्या अशा स्वतःला देव समजणाऱ्या माणसांना नेमकं तेच हवं असतं. अशा माणसांना तुमची फसवणूक करू देऊ नका. जरा बघा तुमच्या आजूबाजूला. त्या प्रत्येक माणसाच्या हृदयात विश्वास आहे. त्या प्रत्येक माणसात तुम्हाला अंतरिक्षा देवी दिसेल. तुमचा विश्वास, तुमचा खरेपणा हीच तुमची श्रद्धा आहे, तुमचा धर्म आहे. श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नको. आणि ह्या श्रद्धेला अंतरिक्षा देवीच्या चरणी अर्पण करा. तेच तिचं खरं पूजन आहे. बोला अंतरिक्षा देवीचा, बोला अंतरिक्षा देवीचा. तुम्हा सगळ्यांना, रवळ गावाच्या सगळ्या गावकऱ्यांना एक विनंती आहे. माझ्या आईला, दादांना, कृष्णाला, माझ्या सगळ्या कुटुंबाला सन्मानाने या गावात परत येऊ द्या. आणि त्या पुजाऱ्याला आणि सरपंचांना तीच शिक्षा द्यावी जी 24 वर्षांपूर्वी माझ्या घरच्यांना दिली होती. विनंती आहे तुम्हा सगळ्यांना. सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. तू स्वामिनी माय दुर्गा माय भवानी. तूच दुर्गा तू स्वामिनी माय दुर्गा माय भवानी. सारा संसार चालतो माय अंबेच्या नावानी. माय भवानी 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 माय भवानी.
आदिशक्ती तू या जगाची बुद्धिदाता ग आदिशक्ती तू या जगाची बुद्धिदाता ग तुझ्या चरणी ते कवितो आई माता ग तुझ्या चरणी ते कवितो आई माता ग हो सूर्य चंद्र सारे तारे गंध फुलांचा वारे गात आहे तुझीच महिमा भक्त जन हे सारे कणा कणात तू मन मनात तू आई अंबे गमावली उडो माय भवानी माय भवानी माय भवानी माय भवानी